विद्याच एवं सर्वसिद्धी हे ब्रीदवाक्य घेऊन 2009 साली चाकण पुणे येथे माननीय श्री प्रतापराव खांडेवराड यांनी पीके फाउंडेशन या शैक्षणिक संस्थेची स्थापना केली. या ज्ञानयज्ञाचा शुभारंभ झाला तो विशेष मुलांच्या शाळेने, पीके स्कूल फॉर स्पेशल चिल्ड्रन. पुढे इंजिनिअरिंग, डिप्लोमा इन इंजिनिअरिंग, MBA या कोर्सेसचं शिक्षण देणारे पीके टेक्निकल कॅम्पस, सायन्स कॉमर्ससाठी पीके ज्युनियर कॉलेजची स्थापना झाली. आज या शाळा महाविद्यालयांमधून एकूण 2,500हून अधिक विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. या संस्थारूपी वटवृक्षाची महत्त्वाची शाखा म्हणजे पीके इंटरनॅशनल स्कूल. पीके इंटरनॅशनल स्कूल CBSE मान्यताप्राप्त असून शाळा नर्सरी, ज्युनियर KG, सिनियर KG व इयत्ता 1ली ते 10वीच्या विद्यार्थ्यांकरता कार्यरत आहे. आज या वार्षिक स्नेहसंमेलनाच्या निमित्ताने शाळेचा अहवाल आपणा सर्वांसमोर या चित्रफितीद्वारे ठेवत आहोत. शाळेचे शैक्षणिक वर्गीकरण 4 सेक्शनमध्ये केलेले आहे. प्री प्रायमरी, प्रायमरी, अप्पर प्रायमरी आणि सेकंडरी. प्री प्रायमरीमध्ये विद्यार्थ्यांना हसत खेळत आनंदमय शिक्षण दिले जाते. प्रायमरीमध्ये विद्यार्थ्यांचे बेसिक्स कॉन्क्रीट करण्यावर भर देऊन ॲक्टिव्हिटी बेस्ड टीचिंग लर्निंग केले जाते. अप्पर प्रायमरीमध्ये विद्यार्थ्यांचा वाचन, लेखन, श्रवण कौशल्यांचा विकास करून एक्सपिरियन्शियल लर्निंगवर भर दिला जातो. सेकंडरीमध्ये विद्यार्थ्यांसाठी स्ट्रॉंग ॲकॅडमिक्स, परीक्षेची तयारी यासोबतच आर्ट इंटिग्रेटेड टीचिंग लर्निंग या पद्धतीचा वापर केला जातो. तसेच शैक्षणिक गुणवत्ता कायम ठेवण्यासाठी शाळेमध्ये कंपोजिट सायन्स लॅब, वेल इक्विप्ड लायब्ररी, कम्प्युटर लॅब व मॅथ्स विषय सोपा करून त्याची आवड निर्माण होण्यासाठी स्वतंत्र मॅथमॅटिक लॅब आहे. सोबतच आमच्या सिस्टर इन्स्टिट्यूट पीके टेक्निकल कॅम्पसमधील इंजिनिअरिंग कोर्सेसच्या दर्जाची लँग्वेज लॅब, टेक्निकल स्किल्स लॅबचं शेअरिंग केलं जातं. CBSE बोर्ड एक्झाम व इतर शैक्षणिक परीक्षा जसे MSBT स्कॉलरशिप, सायन्स ऑलिम्पियाड, मॅथ्स ऑलिम्पियाड, कम्प्युटर ऑलिम्पियाड, जनरल नॉलेज ऑलिम्पियाड या परीक्षांमध्ये विद्यार्थ्यांचे लागलेले निकाल म्हणजे शाळेचे शैक्षणिक यश होय. पोल्युशन फ्री व पीसफुल लर्निंग एन्व्हायरमेंट ठेवत शाळेत ऑडिओ व्हिज्युअल बेस्ड टीचिंग एड्सचा वापर करून अध्यापन केले जाते. अध्यापन ट्रेडिशनल टीचिंग मेथडॉलॉजीपर्यंतच सीमित न ठेवता एक्सपिरियन्शियल लर्निंगच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना मॉडेल मेकिंग, मिनी प्रोजेक्ट्स, मायक्रो प्रोजेक्ट्स, ग्रुप डिस्कशन टास्क दिले जातात. हस्ताक्षर सुधारणा म्हणजेच हँडरायटिंग इम्प्रूव्हमेंट वर्कशॉप्स, फोनिक्स वर्कशॉप घेतले जातात. विद्यार्थ्यांचे रीडिंग व स्पीकिंग स्किल सुधारावे यासाठी एक विशेष रासा प्रोग्राम शाळा राबवत आहे. यात विद्यार्थ्यांकडून विविध विषयांवरती रीडिंग करून घेतले जाते व त्यातून विद्यार्थ्यांचे भाषण कौशल्य, स्टेज डेअरिंग विकसित केले जाते. शिक्षण केवळ 4 भिंतीत सीमित नाही. वी बिलीव्ह इन एज्युकेशन बियॉन्ड क्लासरूम. म्हणून जेव्हा विद्यार्थी जॉग्राफी, सायन्स, एन्व्हायरमेंट या सब्जेक्टमध्ये ॲग्रिकल्चर, फार्मिंग शिकतात त्यावेळी विद्यार्थ्यांना वर्गाबाहेर प्रत्यक्ष शेतात नेऊन शेतीकाम दाखवलं जातं. हात मातीत घालून प्रत्यक्ष शेतीचा अनुभव विद्यार्थ्यांना दिला जातो. पेरणीपासून ते कापणी, ताटात अन्न येईपर्यंतची माहिती विद्यार्थ्यांना प्रॅक्टिकली दाखवली जाते. वीट भट्टीमध्ये जाऊन विटा तयार करणे, व्हिजिट टू पोस्ट ऑफिस, पोलीस स्टेशन, फर्निचर मॉल अशा क्षेत्रभेटी असतील किंवा मीटिंग टू आवर हेल्पर्स असेल, विद्यार्थी वर्गाबाहेर शिक्षण घेतात. पुणे येथे पार पडलेल्या G20 समिट एक्झिबिशनमध्येही पीके ISच्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. गड किल्ल्यांवर जाऊन विद्यार्थ्यांनी जेव्हा पोवाडा गायला, शिवछत्रपतींचे गुणगौरव करणारे नृत्य सादर केले, गड किल्ल्यांची साफसफाई केली, पक्ष्यांना दाणा पाणी ठेवला, तेव्हा स्वातंत्र्य मिळवून देणाऱ्या इतिहासाची जाणीव विद्यार्थ्यांना झाली. परराज्यात सहलीसाठी गेलेल्या विद्यार्थ्यांसाठी सहलीचा आनंद अनुभव म्हणजे आयुष्यभरासाठी जपून ठेवावी अशी शिदोरी. कारण
इतर राज्यातील भौगोलिक परिस्थिती, हवामान, खानपान, संस्कृती, दळणवळणाची साधने आणि ऐतिहासिक वारसा यांचा अभ्यास मुक्त वातावरणात आणि आपल्या मित्रमैत्रिणींसोबत विद्यार्थ्यांनी केला. मला फक्त पोशाखी विद्यार्थी बनवण्यात अजिबात स्वारस्य नाही, तर संस्थेत शिकणारा प्रत्येक विद्यार्थी ज्ञान व संस्काराने परिपूर्ण असावा. विद्यार्थ्याने ज्या क्षेत्रात जाईल तिथे अतिउच्च शिखर गाठावे. आदरणीय प्रतापराव खांडेबराट साहेब यांच्या या विचारांना समोर ठेवून विद्यार्थ्यांमध्ये संस्कृती रुजावी म्हणून PKIS मध्ये अनेक सण, उत्सव, जयंत्या साजऱ्या केल्या जातात. जसे दरवर्षी स्वातंत्र्य दिन 15 ऑगस्ट, प्रजासत्ताक दिन 26 जानेवारीला ध्वजारोहण तर होतेच, सोबत देशभक्तीपर गाणी गायन स्पर्धा, भाषण स्पर्धा, एसे रायटिंग, चित्रकला स्पर्धा अशा विविध स्पर्धांचे आयोजन केले जाते. यावर्षी वुमन्स डेला विद्यार्थिनींसाठी सेल्फ डिफेन्सचे प्रशिक्षण दिले. रामनवमीही विद्यार्थ्यांनी जल्लोषात साजरी केली. पालखी मिरवणूक काढून वारकऱ्यांच्या वेशभूषेसह आषाढी एकादशी साजरी केली. आईवडिलांचे पाद्यपूजन करून गुरुपौर्णिमा साजरी केली. जो लढतो देशासाठी, एक राखी त्याच्यासाठी असे म्हणत पोलीस स्टेशनमध्ये जाऊन शाळेत बनवलेल्या राख्या विद्यार्थिनींनी पोलीस दादांना बांधल्या. गणेशोत्सवामध्ये इको फ्रेंडली शाडू मातीच्या गणपती मूर्ती बनवल्या. नवरात्रीमध्ये 9 दिवस 9 ग्रेट इंडियन वुमेन यांची ओळख करून घेतली. शैक्षणिक अध्यापनाचे शस्त्र म्हणजे वही व पेन यांची पूजा करून खंडेनवमी साजरी केली. दिवाळीत धन्वंतरीचे पूजन करून आजीबाईचा बटवा या विषयावर विद्यार्थ्यांसाठी व्याख्यान घेण्यात आले. त्यामध्ये घरातील किचनमध्ये उपलब्ध असणाऱ्या औषधींची माहिती विद्यार्थ्यांना दिली. सोबतच विद्यार्थ्यांनी शिक्षक दिन, बाल दिन, रेनी डे, कोकोनट डे, कलर्स डे साजरे केले. घरोघरी शिवजयंती हा नवीन उपक्रम विद्यार्थ्यांकडून राबवण्यात आला. यामध्ये विद्यार्थ्यांनी गटागटाने वाडी, वस्तीत, सोसायटीमध्ये, कॉलनीमध्ये जाऊन शिवविचारांचा जागर करून शिवजन्मोत्सव एका आगळ्या वेगळ्या पद्धतीने साजरा केला. तसेच विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्वाला आधुनिकतेची जोड असावी यासाठी इंडस्ट्रियल व्हिजिट्स, टेक्निकल स्किल्स जसे कार्पेंटरी, वेल्डिंग, ऑटोमोबाईल रिपेरिंग, कोडिंग, कम्युनिकेशन स्किल्सचे उपक्रम घेतले. विद्यार्थ्यांसाठी ट्रॅफिक पार्कमध्ये जाऊन सेफ्टी ऑन द रोड ट्रेनिंग, फायर सेफ्टी ट्रेनिंग आयोजित केले. तज्ज्ञ मार्गदर्शकांकडून हेल्थ अँड हायजीन, ग्रीव्हन्स अँड रिड्रेसल, सायबर सिक्युरिटी, क्राईम अँड सेफ्टी अशा विविध विषयांवरती मार्गदर्शनपर व्याख्याने आयोजित केली. सेंट्रल गव्हर्नमेंटच्या स्किल एज्युकेशन प्रोग्राम अंतर्गत स्किल ऑन व्हील्स हा उपक्रम आमच्या सर्व विद्यार्थ्यांकरता राबवण्यात आला. आमची इयत्ता 9वीची विद्यार्थिनी कुमारी पूर्वा देवरे या विद्यार्थिनीचा या उपक्रमाबाबतचा अभिप्राय केंद्र शासनाच्या स्किल एज्युकेशन या इंस्टाग्राम पेजवर उपलब्ध आहे. सुदृढ मनाला गरज असते ती सुदृढ शरीराची. शैक्षणिक गुणवत्तेबरोबरच खेळालाही PKIS मध्ये तितकेच महत्त्व दिले जाते. PKIS मध्ये इंडोर गेम्ससाठी चेस, कॅरम, लुडो तर आउटडोर गेम्ससाठी क्रिकेट, खो खो, कबड्डी, थ्रोबॉल, व्हॉलीबॉल, फुटबॉल याची अद्ययावत मैदाने उपलब्ध आहेत. यावर्षी शाळेत पॉवर क्रिकेटसाठी सेपरेट मैदान तयार केले. यावर्षी डिस्ट्रिक्ट स्पोर्ट्स ऑर्गनायझेशन DSO आयोजित स्पर्धेत कुमार अमोल तेलघोटे याने हॅमर थ्रोमध्ये प्रथम क्रमांक, कुमार अरमान शेख याने 200 मीटर रनिंगमध्ये द्वितीय क्रमांक, तसेच आर्य जोंधळे, सुयक पठारे, सोहेल खान, अरमान शेख यांनी 400 मीटर ॲथलेटिकमध्ये द्वितीय क्रमांक पटकावून शाळेच्या शिरपेचा मानाचा तुरा रोवला. तालुक्यामध्ये शाळेचे नाव उंचावणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांचे हार्दिक अभिनंदन. विद्यार्थी विविध गुणगौरव आणत असताना यशाकडे झेप घेताना विद्यार्थ्यांमध्ये संस्कारही रुजायला हवेत. हे ध्येय शाळेने सुरुवातीपासूनच जोपासले आहे. विद्यार्थ्यांना घडवत असताना
नुसतेच नागरिक न घडवता एक सुजाण नागरिक घडावा, हे संस्थापक अध्यक्ष माननीय प्रतापराव खांडेविराट साहेब यांचे ध्येय नजरेसमोर ठेवून दरवर्षी दिवाळीमध्ये विद्यार्थी वृद्धाश्रमात जाऊन ज्येष्ठ नागरिकांसोबत विद्यार्थी दिवाळी साजरी करतात। यावर्षीही विद्यार्थ्यांनी वाडी वस्तीमध्ये जाऊन वृद्ध व बालकांना दिवाळी फराळ देऊन, कपडे देऊन दिवाळी साजरी केली। जागतिक साक्षरता दिनाच्या दिवशी शाळाबाह्य सिग्नलवरील विद्यार्थ्यांना पुस्तकांचे वाटप केले। दिव्यांग सप्ताहानिमित्त आपलीच सिस्टर इन्स्टिट्यूट म्हणजे पीके स्कूल फॉर स्पेशल चिल्ड्रनमधील विशेष मुलांसोबत विद्यार्थ्यांनी वेळ घालवला। मातृपितृपूजन सोहळ्याच्या निमित्ताने विद्यार्थ्यांनी आई वडिलांवर व्यक्त केलेले प्रेम आणि आई वडिलांनी निस्वार्थपणे मुलांना दिलेले भरभरून आशीर्वाद पाहिले। सामाजिक कर्तव्य पार पडत असताना PKISचे विद्यार्थी विविध उत्सव उपक्रमाच्या निमित्ताने स्वच्छता मोहीम दरवर्षी राबवतात। उत्तम संस्कारांसोबतच विद्यार्थ्यांना निसर्गाविषयी प्रेम निर्माण व्हावे, निसर्गाप्रती उत्तरदायित्वाची जाणीव व्हावी म्हणून गिफ्ट प्लांट या संकल्पनेतून विद्यार्थी त्यांच्या जन्मदिनी त्यांच्या घरी, बागेत किंवा शाळेत एक झाड लावतात। सोबत सीडबॉल तयार करणे, झाडांची नावे समजून घेऊन नॉमेनक्लेचर करणे असे पर्यावरणपूरक उपक्रम विद्यार्थी करतात। उन्हाळी सुट्ट्यांमध्ये सर्व विद्यार्थ्यांनी मिळून एकूण 700 सीड्स प्रिझर्व्ह केल्या आणि फॉरेस्ट ऑफिसर मिस्टर पवन आहिरे यांच्या सहभागाने या सर्व बीजांचे रोपण फॉरेस्टमध्ये केले। क्वालिटी एज्युकेशन, संस्कार, संस्कृती, पर्यावरण याची जोपासना करतच दरवर्षी ॲन्युअल फंक्शन, आनंदोत्सव, ॲन्युअल स्पोर्ट्स डे, बोनफायर कॅम्प, समर कॅम्प, मेडिकल कॅम्पचे आयोजन केले जाते। अलीकडे PKISने मिळवलेले विशेष प्रावीण्य पुढील प्रमाणे: आमदार महेशदादा लांडगे यांच्या संकल्पनेतून शिवांजली सखी मंच आयोजित इंद्रायणी थडी येथील नृत्य स्पर्धेत गेले 3 वर्ष सातत्याने ग्रुप डान्समध्ये विद्यार्थ्यांनी म्हणजेच 2022मध्ये द्वितीय आणि 2020 व 2023मध्ये प्रथम क्रमांक पटकावला। डान्स विथ म्युझिक फाउंडेशन आयोजित उडान या राज्यस्तरीय नृत्य स्पर्धेत प्रायमरी, अप्पर प्रायमरी आणि सेकंडरी या तीनही गटाने नेत्रदीपक यश संपादन करून करंडक पटकावला। कलादर्पण फाउंडेशन आयोजित आर्ट कार्निवलमध्ये ड्रॉइंग, स्केचिंग, कलरिंग, मेहंदी, हँडरायटिंग यासारख्या कला स्पर्धेत तब्बल 137 विद्यार्थ्यांनी पारितोषिक मिळवले। साऊथ कोरिया इथे संपन्न झालेल्या हाफ किडो बॉक्सिंग स्पर्धेत श्रेया बाळासाहेब चव्हाण हिने कांस्य पदक पटकावून आंतरराष्ट्रीय स्तरावर शाळेचे नाव झळकावले। विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास साधताना व यशाची शिखरे गाठताना शिक्षक, मॅनेजमेंट यांसह एक अविभाज्य घटक म्हणजे पालक यांचीही विद्यार्थ्यांना मोलाची साथ लाभली। शाळेतील विविध उपक्रमांनाही पालकांनी अतिशय उत्साहाने, हौशीने सहभाग नोंदवला। गेले 1 दशकहून अधिक वर्षे PK इंटरनॅशनल स्कूलमध्ये गुणवत्तापूर्ण शिक्षणासोबतच घडवले जात आहेत संस्कारक्षम विद्यार्थी। हे सगळे शक्य होते ते फक्त संस्थेचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय श्री प्रतापराव खांडेविराट साहेब आणि सेक्रेटरी सौ नंदाताई खांडेविराट मॅडम यांच्या भक्कम पाठबळ, सदिच्छा आणि आशीर्वादाने। धन्यवाद।